उत्तम असं भाषण इथे झालेलं आहे. त्या सरांना मी धन्यवाद देतो, गोरे सरांना, की त्यांनी चांगली बाजू इथे मांडली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयजी भोईर, बौद्ध समाज समन्वय समिती मांडा टिटवाळा, याच पद्धतीने आताच इथे बोलून गेलेले अनिलजी लाडसाहेब डीवायएसपी मुरबाड, त्यानंतर प्रमोदजी जाधव सरचिटणीस आरपीआय ठाणे जिल्हा, सुरेशजी मुलिक, प्रमोदजी जगताप, पंकजजी गिरी साहेब सुद्धा इथे उपस्थित होते, सनीजी जाधव, विजयजी तांबे आणि सर्व विचार मंचावर उपस्थित कार्यकर्ते, यांची सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी खरोखर सगळ्यांना सन्मान देतो. खास करून आजच्या सभेत उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि पोलीस, हे दोन महत्वाचे घटक. म्हणजे मी संयोजकांना धन्यवाद देतो, इथे आपण बोलवलेलं आहे, कारण संविधानाची अंमलबजावणी जो विषय प्रास्ताविकात आला त्यामध्ये पोलीस आणि पत्रकारांचं फार मोठं योगदान असतं. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये जे प्रास्ताविक झालं त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईन, कारण सभेची दिशा ही प्रास्ताविकातून ठरत असते. आणि यामध्ये सांगितलं गेलं की संविधानाची अंमलबजावणी करण्याबाबत आपण थोडंसं इथं मतं मांडली पाहिजे. आणि संविधानाची अंमलबजावणी म्हणजे काय, हे आता आपला 76वा संविधान सन्मान गौरव दिन आपण साजरा करतोय. परंतु आपल्याला लक्षात येईल की या टिटवाळा शहरामध्ये अनेक सहकारी गृहनिर्माण सोसायटी असतील, गावं असतील, या प्रत्येकाने अशा प्रकारचं संविधानाची अंमलबजावणी झाली का अशा सभा घेतल्या पाहिजेत. आपण खर्चाचा ताळेबंद मांडतो की बाबा एवढा खर्च झाला, याच्यावर खर्च झाला, परंतु देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी होती का हे आपण पाहिलं पाहिजे. आपल्या या कार्यक्रमामध्ये शिस्त सांभाळण्यासाठी समता सैनिक दलाचे आमचे सैनिक आहेत, वेगवेगळे आपले सगळे आंबेडकरी राजकीय पक्ष आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. कालच शिवाजी पार्कला बाळासाहेब आंबेडकरांची संविधानावर सभा झाली आणि एक फार मोठी वातावरण निर्मिती महाराष्ट्रात झालेली आहे. या सगळ्यांच्या वातावरणामधून आपण इथे बोलत आहोत. आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो खरोखर आपण याची संविधानाची अंमलबजावणी होते का आणि का होत नाही याच्या कारणांवर बोललं पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं गेलं की संविधान आपल्याला सगळ्यांना दिलं गेलं पाहुण्यांना. आणि त्यामध्ये सरांनी भाषण करताना मागाशी सांगितलं की आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्ही भारताचे लोक फक्त म्हणजे बौद्ध समाजाचे लोक नाही, तर त्यामध्ये आगरी आहेत, कोळी आहेत, हे सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्माचे इथले दुकानदार आहेत, चहावाले आहेत, मिठाईवाले आहेत, सगळे आहेत. आणि हे सगळे भारताचे लोक, त्यांनी याच्यावर चर्चा केली पाहिजे की आपल्या देशात संविधानाची अंमलबजावणी या 76 वर्षात झाली का. आपल्याला कल्पना आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही संविधान स्वीकारलं आणि याच्या प्रास्ताविकाचं वाचन सुद्धा आम्ही मगाशी केलं. आणि त्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं गेलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्व या संविधानामध्ये मुख्य आहेत. यांची अंमलबजावणी होते का, मोठा आजचा प्रश्न आहे. पण हे शब्द मोठे आहेत की सामान्य माणसाला विचारलं बाबा स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याला फक्त स्वातंत्र्य दिन माहित आहे. मगाशी एक बॅनर पाहिला की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बोलण्याचा अधिकार, आपल्याला जो बोलण्याचा अधिकार आहे तो आहे का. आज आम्ही येत असताना कल्याणवरून जो रस्ता आहे प्रचंड अडचणीचा आहे, म्हणजे इतके त्याला खड्डे आहेत, रात्रीच्या वेळेस एखादा मोटरसायकलवाला आला तर त्यामुळे अपघात होऊ शकतो. पण या रस्त्याचे प्रश्न असतील किंवा मध्ये तुमचे टॉवर उभे केलेत मेट्रोचे, त्याच्यामुळे प्रचंड अडचणी आहेत. पण सामान्य नागरिक याच्यावर बोलताना दिसत नाही. ही जी ट्रॅफिक आहे कल्याणची आणि टिटवाळ्यापर्यंतची फार भयानक ट्रॅफिक आहे. आणि अशा प्रश्नावर सामान्य नागरिक गाडीमध्ये, रिक्षामध्ये बोलत असतो, पण त्यासाठी सभा लावत नाही. आणि आजची सभा ज्यांनी लावलेली आहे, ज्यांनी या सभेला देणगी दिलेली आहे, त्यांनी जरा हात उंच करा. ज्यांनी कोणी समाजाला ह्या सभेला देणगी दिली, मदत केली, त्यांनी हात उंच करा. जोरात टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. कारण संपूर्ण भारतामध्ये आज अशा संविधान सभा कोण घेते हे सर्च करा. कोणी कोणी सभा घेतल्यात, कुठल्या कुठल्या समाजाने घेतलेल्या आहेत, फार कमी लोक आहेत. आणि म्हणून ज्यांनी या सभा घेतलेल्या आहेत, ज्यांनी याला पैसे लावलेले आहेत,
त्यांना खरोखर आपण धन्यवाद दिलं पाहिजे। याच रस्त्याने आमचे सगळे लोक टिटवाळ्याला गणपतीच्या मंदिरात जातात, त्या पेटीमध्ये पैसे टाकतात आणि त्याच्यावर मोठमोठे सण उत्सव होतात, पण ते संविधानाला पूरक आहेत का हा मोठा प्रश्न आहे। किंवा त्या मंदिराच्या आजूबाजूला संविधानाची प्रत असते का? कारण दुसरा विषय त्यांनी सांगितला की बौद्धगयेचा, त्या मंदिरावर ज्यांनी ताबा मिळवलाय त्या ताब्याचा हेतू काय आहे? त्या मंदिरात जमा होणारा पैसा आम्हाला भेटला पाहिजे। भगवान बुद्धाचा विचार समतेचा आहे, या विचाराशी कोणाला घेणं देणं नाही। आणि म्हणून ही जी सगळी मंदिरं आहेत जुनी, याच्या भोवती कोण जमा झालेत? तिथे पैसा आहे, त्या पैशासाठी त्या लोकांनी कब्जा केलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये तिथे संविधानाची अंमलबजावणी होते का? या मंदिरांमध्ये होते का? कोरोनामध्ये आपण पाहिलं की कोरोनामध्ये लोक तडफडत होती, जे 1000 कोटींचे मालक होते ते कोरोनामध्ये मेले, प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलं आणि त्यांना टाकून दिलं, नातेवाईक कोणी तिथे बघायला पण नाही आलं। अशा परिस्थितीमध्ये लोकांना औषधांची गरज होती, दवाखान्यांची गरज होती आणि अन्नधान्यांची पण गरज होती। मग या देशातले हे मंदिरांचे ट्रस्ट, ज्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की भारताची अर्थव्यवस्था 40 वेळा मांडू शकतो एवढा पैसा या मंदिरामध्ये आहे, मग तो मंदिरांचा पैसा कोणाचा आहे हो? त्या मंदिराच्या पैसे टाकण्यामध्ये भोईर आहेत, पाटील आहेत, आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत, कुणबी आहेत, सगळा बहुजन समाज आहे। पण पेटीत पैसा गेला की त्याच्यावर त्यांचा अधिकार राहत नाही। अलीकडेच एका न्यायालयाने निर्णय दिला, तो देवाचा पैसा आहे, पैसा टाकला माणसानी, मग तो देवाचा कसा झाला? बरं, देव जेवतो का? देव पैसा तपासतो का? म्हणजे पैसा पेटीतला कुठे गेला आहे तपासतो का? हे प्रश्न आपल्या संविधानवाद्यांना किंवा संविधानावर जे प्रेम करतात त्यांना पडले पाहिजे। आणि म्हणून मगाशी जो विषय निघाला बौद्धगयाचा, तो फक्त बौद्धगयाचा विषय नाही आहे। आम्ही सगळे हे लाल टोपी घालणारे, कोळी टोपी घालणारे आगरी कोळी लोक कारल्याला जातो, 2500 वर्षापासून जातो। त्या कारल्याला आमच्या आईचं, एकविरा आईचं मंदिर आहे। मी नेहमी सांगतो की ती एकविरा म्हणजेच महामाया आहे। हिला देवीचं स्वरूप कोणी दिलं ते तुम्हाला माहित आहे। मनुस्मृतीवाले स्त्रियांना कधीच देव मानत नव्हते, ते स्त्रियांना कमी लेखत होते, हीच मनुस्मृती आहे। मग ह्या देवता, ग्रामदेवता आहेत कोण हो? भगवान बुद्धाच्या काळात भगवान बुद्धांच्या मावशींनी सांगितलं की बौद्ध धर्मामध्ये जर पुरुषांना अरहंत होण्याचा मान असेल, म्हणजे मोक्षमुक्तीचा थोडक्यात हिंदूंच्या भाषेत मान असेल, तर तो स्त्रियांना का नाही? आणि त्यांनी तिथून समतेची सुरुवात झाली आणि सगळ्यात मोठी समता स्त्री पुरुष समानता आहे। आणि म्हणून त्या कारल्याला आमचे लोक जातात, पेटीमध्ये पैसे टाकतात, पण त्यांनी त्या मंदिराची ट्रस्ट आहे कधी तपासलीच नाही। जे लोक पैसे टाकतात 99 लोक, आगरी कोळी कराडी भंडारी, ते त्या ट्रस्टमध्ये मेंबर असावेत असं ट्रस्टमध्ये कलमच नाहीये, कलमच नाही। आणि मग पैसा खातात कोण? आता तुम्हाला सांगायला नको की जे जे उच्चवर्णीय आहेत त्यांना माहित आहे की देवाच्या नावाने मूर्ख बनणारे लोक आहेत, त्यांचे पैसे आम्ही लुटायचे असतात। आणि हे जे शोषण देशामध्ये चालतंय त्यामध्ये बौद्धगया हा नमुना आहे की बौद्धगयामध्ये न्याय आम्ही मागितला तर लक्षात येईल की केवळ पैसे मिळण्याच्या उद्देशाने तिथे ते ताबा कब्जा करून बसलेले आहेत। हे एकच मंदिर नाही, अष्टविनायक मंदिरामध्ये कोण बसलेलं आहे आणि अष्टविनायक मंदिरामध्ये पैसे टाकायला जातात कोण? ह्या ज्या घटना आहेत, जे संविधानाची ही प्रत आमच्याकडे इथे आहे, भारताच्या संविधानाची, आम्ही हे संविधान या मंदिरांच्या ट्रस्टला लागू करू शकतो का? तर देशातले सर्व नागरिक तिथे जात असतील, सर्व नागरिक पैसे टाकत असतील, तर त्यांचा पण अधिकार आहे। थोडक्यात भक्तगण आहे, हे भारताचे नागरिक आहेत, मग त्यांचाच तिथे ट्रस्ट असला पाहिजे किंवा त्यांना तिथे नेतृत्व पाहिजे। परंतु अशा प्रकारचा अर्थ आम्ही शोधत नाही। आणि म्हणून संविधान सभा, आम्ही संविधान गौरव दिन साजरा करतो तेव्हा आमच्या नागरिकांना समजलं पाहिजे की आमची सहकारी गृहनिर्माण सोसायटी असते, तिथे पण एक लोकसभा आहे, तिथे एक राज्यसभा आहे, तिथे एक विधानसभा आहे, त्यामध्ये मतं आम्ही मांडली पाहिजे। आणि आमच्या लोकसभेची ती प्रतिकृती आहे आणि तिथे आम्ही हिशोब मागितला पाहिजे की यामध्ये आमचा वाटा काय। आणि हा वाटा बहुजन समाज मागत नसल्यामुळे आजही त्याला वाटतं की संविधान सभा ही बौद्ध समाजाची सगळी
उत्सवाची गोष्ट आहे, त्यांचा आज उत्सव आहे, त्यांनी रॅली काढली, लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण थेट संबंध आमचा ह्याच्याशी येतो. आम्ही टाकलेला पैसा मंदिरामध्ये तो तिसराच खातो, देव सुद्धा खात नाही, कारण देव तशा प्रकारे अस्तित्वच नाही. आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये या सगळ्या मंदिरांमधला पैसा कुठे जातो हा प्रश्न मी देशाला विचारतो. आणि हा पैसा कुठे जातो याचा शोध लागत नसेल तर खरोखर आमच्या देशाची जी घटना आहे ती आम्ही मंदिरांमध्ये, गावांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये पोहोचवली आहे का, हा मोठा प्रश्न. आणि म्हणून आज इथे पोलीस अधिकारी आले होते. रायगड जिल्ह्यात अशा काही केसेस झाल्या, मी रायगड जिल्ह्यात नाही, रायगड जिल्ह्यात अशा काही घटना घडल्या की एकच गाव, एका जातीचं गाव, आगऱ्यांचं गाव, कोळ्यांचं गाव, पुन्हा एकच गाव, त्या गावामध्ये एखाद्या पालखीला किंवा हनुमान जयंतीला किंवा राम जयंतीला वर्गणी दिली नाही किंवा गावकीचं ऐकलं नाही म्हणून ती गाव कमिटी त्यांना वाईट टाकते. तू आमचं ऐकलं नाहीस, तुझ्याशी कोणी बोलायचं नाही, तुझ्याशी काय व्यवहार करायचा नाही, अशा घटना घडल्या. आता लोकांना वाटायचं की उच्चवर्णीय जातींनी मागासवर्गीयांवर अत्याचार केला तर ती घटना समजते, पण एकच जात आपल्याच जातीतल्या माणसाला वाईट टाकणे हा काय प्रकार आहे. तर हा जो प्रकार आज ग्रामीण भागामध्ये, गावामध्ये आहे, ही मनुस्मृती आहे. आणि ती मनुस्मृती राबवण्यासाठी डीवायएसपी किंवा पोलीस अधिकाऱ्यांची किंवा न्यायमूर्तींची किंवा वकिलांची किंवा प्राध्यापकांची गरज नाही असते. 7वी पास अशिक्षित माणसं अशा प्रकारची ती गावात मनुस्मृती राबवतात. मग एखाद्या महिलेला चुकीचा निकाल देणं, म्हणजे महिला जर गावात चालत असतील तर चप्पल त्यांनी घालायची नाही, समोर खुर्चीवर बसायचं नाही, सासऱ्यासमोर जमिनीवर बसायचं, असे अनेक संकेत आपल्या ह्या गावठाणामध्ये आहेत. आणि मग जे गुन्हे घडले रायगड जिल्ह्यात त्या गुन्ह्यांची उकल पोलिसांना होत नव्हती. आणि अशा प्रकारचा गुन्हा माझ्या गावात घडल्यानंतर तिथले पोलीस अधिकारी आणि तहसीलदार काउन्सिलिंगला आले की पाटील साहेब, की गावाची संस्कृती खूप चांगली आहे, म्हणजे सगळे सण उत्सव चांगलाच साजरा करते, परंतु तुम्ही जे सांगताय की ज्या पंच कमिटीने एका वकिलाला जेव्हा गुन्हेगार ठरवलं, 7वी पास लोकांनी गुन्हेगार ठरवल्यानंतर प्रश्न असा आला की गावकीने घेतलेला सामूहिक निर्णय आहे, बहुमताने घेतलेला निर्णय, पण शहाण्या माणसाला वेढ्यात काढलेला आहे. मग ह्याचं काय करायचं. मी सांगितलं यांच्यावर गुन्हे नोंद करा. हा जात पंचायतीचा गुन्हा आहे. आणि ह्याचं उत्तर जे आहे ते उत्तर आजच्या या कार्यक्रमामध्ये, आज या कार्यक्रमाला पोलीस होते, त्या पोलिसांना सांगितलं गावांमध्ये संविधान पोहोचलेलं नाही, कुठल्याही गावामध्ये आज संविधान पोहोचलेलं नाही, गावचा कारभार हा मनुस्मृतीप्रमाणेच चालतो, आजच्या घटनेला चालतो. मग ह्याच्यावर उपाय काय, तर भारतीय संविधान आज या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहज मिळतं. तर माझ्याकडे 101 प्रती आल्या असतील लोकांनी भेट दिलेल्या, पण ग्रामीण भागामध्ये ही जी आमची गावं आहेत त्या पंच कमिटीला संविधान पोहोचलेलं नाही. संविधान लोकसभेत आहे, राज्यसभेत आहे, विधानसभेत आहे, विधान परिषदेमध्ये आहे, जिल्हा परिषदेमध्ये आहे, ग्रामपंचायत कार्यालयात कदाचित असू शकतं, पण गावकीमध्ये पोहोचलेलं नाही. आणि तुमच्या या सोसायट्यांमध्ये पण पोहोचलंय की नाही चेक करा. या सोसायट्यातले काही लोक असे आहेत की संविधान त्यांना माहीतच नाही, ते काही सांगतात, मटण खातो, मच्छी खातो, आमच्या सोसायटीत घर नाही मिळलं, अशी पण लोक आहेत. आणि हे काय मुंबईमध्ये आहे, आमच्या मुंबईच्या कोळीवाड्यामध्ये मासे विकतात, माशांचा वास येतो म्हणून तुमच्या इथून कोळीवाडे बाजार हटवा, असं पण लोक बोलायला लागले. आपल्याला माहित आहे मुंबई कोणाची आहे, मुंबईचे भूमिपुत्र आहेत, आगरी, कोळी, भंडारी हे सागरपुत्र आहेत, त्यांच्याकडे मासे आहेत, पण त्यांचा वास आता लोकांना सहन होत नाही. आणि अशा वेगवेगळ्या कारणाने भारताच्या नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार आपल्याकडे चालू आहेत. आणि म्हणूनच न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे शब्द फार मोठे आहेत. प्राध्यापक सर, आपण कॉलेजला शिकवलेत, पण मी 1ली पासून 12वी पर्यंत शिकवले. लहान मुलांना यांचे अर्थ नाही समजत, न्याय म्हणजे काय. किंबहुना आज आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना संविधानावर एवढी भाषणं ऐकायला मिळतात, त्यांना असं वाटतं आम्ही बोलतो ते लोकांना समजतं, अजिबात समजत नाही. आणि म्हणून ज्या गावातल्या गावके आहेत त्यांना संविधान भेट देण्याचा कार्यक्रम आपण राबवावा अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि हे संविधान वाजत गाजत नेलं पाहिजे, पालखी काढून नेलं पाहिजे. एकदा सुरू करायची पालखी प्रत्येक गावाला, ते संविधान घ्या बाबा, हे वाचा. पंच कमिटीने संविधान वाचल्याशिवाय स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ कळणार नाही.
बंधुतेचा अर्थ कळणार नाही, न्यायाचा अर्थ कळणार नाही. आणि या सगळ्या न्यायामध्ये आमच्या महिलांना न्याय देशात नाही, 50% महिलांना न्याय नाही. आणि ही जी विषमता आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे मांडली. आणि म्हणूनच आज 76वा आपण संविधान सन्मान गौरव दिवस साजरा करत असताना आपली जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेचं वास्तविक चित्र आम्ही अभ्यासलं पाहिजे. आणि म्हणून मी राजाराम पाटील, आपल्याला कल्पना आहे की मी आगरी समाजाचा आहे, ओबीसी समाजाचा आहे. आपण इथे मला बोलवून माझं मत व्यक्त करायची संधी दिलेली आहे. हे आपल्या खरं म्हणजे लोकसभेत मला तुम्ही बोलायला देताय. लोकसभा या अर्थाने भारताची लोकसभा ही आहे. अर्थ तर सारखा आहे, लोकांची सभा ती लोकसभा, मग ती तिकडे दिल्लीतली असू दे किंवा इथली असू दे. आणि म्हणून ही लोकसभा आहे, या लोकसभेमध्ये आपण हे बोलतोय आणि ही संधी बोलायला देणं फार गरजेचं आहे. कारण या संविधानाचा अर्थ आपल्याला नीट कोणी सांगत नाही. आता आपण संविधान गौरव साजरा करतोय, लोकांना असं वाटतं यांचंच संविधान आहे, बाबासाहेब पण यांचेच आणि संविधान पण यांचा, हे गौरव करायला काय हरकत नाही, त्यांना काय हरकत आहे. आणि संविधानाचे विरोधक आहेत, त्या संविधानाच्या विरोधकांना ह्या सगळ्या गोष्टींचा राग येतो. काय असं आहे संविधानामध्ये की गौरव करावा. आणि म्हणून ज्या काळात ही संविधान राबवण्याची प्रक्रिया, संविधान सभेने संविधान मान्यता दिली संविधानाला, त्या काळातली समाज व्यवस्था कशी आहे, ती समाज व्यवस्था मनुस्मृतीची आहे. आणि आजही बदललेली नाही. आज सुद्धा मनुस्मृती अत्यंत मजबूत आहे. आणि मजबूत नसती तर या विचार मंचावर सर्व जाती धर्माचे लोक असते आणि तुमच्या विचार मंचावर जागा नसती झाली नेत्यांना. प्रत्येक मागासवर्गीय उच्चवर्णीय जातीचा नेता इथे असता, पण तेवढे नेते किंवा तेवढे प्रतिनिधी इथे नाहीत. आज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आम्ही आंबेडकरी लोक या कार्यक्रमाला पैसे खर्च करतो, वेळ देतो. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही अत्यंत लक्षपूर्वक ही सभा ऐकताय, याला फार महत्व आहे. इकडचे भाऊ जरा काहीतरी आवाज चाललाय सगळ्यांचा, माझी विनंती आहे की मी जे बोलतोय ते आपण लक्षपूर्वक ऐकावं अशी माझी नम्र विनंती आहे. कारण देशाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे. आपली समाज व्यवस्था ही मनुस्मृतीची आहे म्हणजे काय हा मोठा प्रश्न आहे. या देशामध्ये जे उच्च जातीचे लोक होते म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सगळे अधिकार नव्हते, बाकीच्या लोकांना अधिकार नव्हते. आजच्या भाषेत त्यांना म्हणतात ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया, यांना कुठलेच अधिकार नव्हते. आणि म्हणून हे अधिकार इथली धर्मव्यवस्था, इथली समाज व्यवस्था देत नाही, म्हणून संविधानाची निर्मिती केलेली आहे. हे आमच्या मागासवर्गीय लोकांना, ओबीसी लोकांना कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यासाठी देशात मोठा संघर्ष झालेला आहे, खूप मोठा संघर्ष झालेला आहे. आणि या संघर्षामध्ये आज संविधानाची बाजू घेणारे आहेत कोण हो? म्हणजे आज आपल्या ठाणे जिल्ह्यात किती सभा आहेत संविधानाच्या? फार कमी सभा आहेत. म्हणजे आजच्या सभा लागलेल्या फार संख्या कमी आहे. ही अशी संख्या कमी का आहे? कुणालाही असं वाटत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं संविधान, हे संविधान देत असताना देशातल्या उच्चवर्णीय जमीनदार, उच्चभ्रू लोकांबरोबर संघर्ष करावा लागला, असंच ते झालेलं नाही. आणि या संघर्षाचे साक्षीदार आम्ही रायगड जिल्ह्यातले आगरी, कोळी, कराडी, कुणबी लोक आहोत. आणि मी प्रत्येक सभेत सांगतो की या देशामध्ये आम्हाला जमिनींचा मालकी अधिकार नव्हता, आम्हाला पाण्याचा अधिकार नव्हता, आम्हाला जंगलांचा अधिकार नव्हता, आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, आम्हाला धर्माचा पण अधिकार नव्हता. आणि ही गोष्ट आजच्या तरुणांना सांगितली, आमच्या आगरी कोळी तरुणांना सांगितली की आम्हाला अधिकार नव्हता. तर खोटं आहे, असं कुठे आहे? आता तर सगळ्यांना अधिकार आहेत. आमचे लोक नगरसेवक आहेत, आमचे लोक आमदार आहेत. मग अधिकार असल्याशिवाय ते झाले का? पण हे जे आमदार खासदार झालेत हे सुद्धा संघर्षातून झाले. त्यांना काहीच अधिकार नव्हता. धर्माचे प्रमुख हे ब्राह्मण होते, राज्यकर्ते क्षत्रिय होते आणि व्यापारी हे वैश्य होते. आम्ही सगळे शूद्र ह्या लोकांचे गुलाम होतो. पण ही गोष्ट आजच्या पिढीला कोणी सांगायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या 52% ओबीसी म्हणजे शूद्र, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अधिकार दिले. एससी एसटी यांना अधिकार दिले. हे आजच्या घडीला ठळकपणे संविधान समजावत असताना आपल्याला सांगावं लागेल. जमिनींसाठी आम्ही संघर्ष कोणाशी केला हो? मोगलांशी केला का? इंग्रजांशी केला का? पोर्तुगीजांशी केला का? नाही. खोत ब्राह्मण, खोत क्षत्रिय, मराठा, खोत वैश्य हे जमीनदार लोक होते, ते आम्हाला जमिनी देत नव्हते. तुम्ही फक्त गुलाम म्हणून शेतामध्ये काम करायचं. आणि अशा वेळी बाबासाहेबांनी सांगितलं
जो शेती करतो तो मालक, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. आजच्या घडीला शेती आमची संपवली गेली. आज आम्हाला घरांचा अधिकार सुद्धा राहिलेला नाही. म्हणजे मुंबईतल्या झोपडपट्ट्यांना अलीकडे शासनाने एक निर्णय घेतला, संविधान धोक्यात आहे की नाही. आमचे लोक जेव्हा भारतातून बाहेर आले तेव्हा त्यांना घर नव्हती म्हणून ते झोपडपट्ट्यांमध्येच राहत होते. आज सुद्धा मी लोक बघितली, ते मुस्लिम कष्टकऱ्यांची संख्या खूप जास्त दिसते. 10 रुपयांनी कांदा विकला जातोय. मी स्पीकरवर ऐकलं येताना रस्त्यात 10 रुपयांनी कांदा, वडापाव मिळत नाही. म्हणजे गरिबी किती प्रचंड आहे. ही लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत होती. मुंबईच्या झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या 50 एकरवर जास्त असतील तर त्या विकसित करण्यासाठी सरकार आता त्यांची परवानगी घेणार नाही, म्हणजेच त्या बिल्डरच्या ताब्यात देईल. हा निर्णय आला. मग आता त्यांचा घरांचा जमिनींचा अधिकार आहे तो संविधानानुसार राहिला की गेला? गेलेला आहे. संविधान या अर्थाने मुंबईत माहीत नाही. मुंबईमधल्या झोपडपट्ट्यांचा जमीन मालकी अधिकार संपवला गेला. बिल्डरने ठरवलं 1000 घरं आहेत, 500 अपात्र. त्यांना अपात्र केलं जातं, ते भटकत बसतात, पण त्यांचं घर जमिनीवरच होतं ना. धारावीमध्ये असंच झालं. धारावीमध्ये अर्ध्या लोकांना घरच दिली नाही, शेकडो वर्ष ते राहत होते. त्यांचा अधिकार संपवला गेला. आणि मग आम्ही संविधानाची अंमलबजावणी करायची असेल तर झोपडपट्ट्यांमध्ये गेलं पाहिजे. आमच्या गरिबांकडे आज गेलं पाहिजे. जे स्वतःला विद्वान समजतात त्यांना हे माहित आहे की हा शहरातल्या लोकांचा झोपडपट्ट्यांमधला अधिकार संपवला गेला. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाने 1932 साली रायगड जिल्ह्यात जरी अलिबाग येथे आंदोलन केलं. जमीनदार सावकारांच्या विरुद्ध केल्याने सांगितलं कसेल त्याची जमीन. आम्ही जमिनी मिळवल्या. आज त्या जमिनी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं त्या रायगड जिल्ह्यातल्या शहापूर आणि घेरण त्या 2 गावामध्ये पुन्हा एकदा जमिनी सरकार घेते. आता त्या जमिनी घेतल्यात 1961 साली घेतल्या. त्याच्यावर काही झालं नाही, कुठलाही प्रकल्प झाला नाही. तेव्हा जमिनीचा भाव अत्यंत कमी होता. आज अलिबाग तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यात अमिताभ बच्चननी 1 गुंठा जागा खरेदी केली 1 कोटी रुपये गुंठ्याने. किती? 1 कोटी रुपये गुंठ्याने. 2013चा कायदा आता सांगतो की रस्त्याच्या कडेला टपरी जरी असेल एखाद्याची तरी त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्या रस्ते जे तुटतात त्या पद्धतीने मार्केट व्हॅल्यू ठरवली जाते. 1 कोटी रुपये गुंठ्यानी जागा अमिताभ बच्चननी घेतली मांडव्याला. आणि सरकार सांगतंय सरकारी जो भाव आहे तो 2 कोटी रुपये प्रति एकर. मी तिथल्या अधिकाऱ्यांना बोललो की तुम्हाला माहित नाही का 1 कोटी रुपये गुंठ्यानी जागा घेतली? हे याच्यावर आहे, गुगलवर आहे. मग तो भाव पकडून 1 कोटी रुपये गुंठ्याचा 4पट भाव दिला पाहिजे. तो 4पट भाव सरकार देत नाही. तेवढ्या मोठ्या जिल्ह्यात बाबासाहेबांच्या काळात लोक शिक्षक झाले. बाबासाहेबांनी नुसतं जमिनींचा अधिकार दिला नाही, सांगितलं तुम्ही शिक्षक व्हा, शिक्षण घ्या. आमचे लोक शिकले. पण आज ते लोक हे समजत नाही की 2013चा कायदा काय. आणि 2013च्या कायद्याने त्यांना आता साधारणपणे शिडको भाव जमिनी विकते 7 कोटी रुपये गुंठ्यानी भाव भेटला पाहिजे. आणि 4पट भाव बोलत तर 728 कोटी. आज आपण नवी मुंबई विमानतळाचं आंदोलन पाहिलं असेल की नवी मुंबई विमानतळामध्ये संविधान धाब्यावर बसवलं गेलं. संविधानानुसार जमिनीचा भाव हा 7 कोटी रुपये गुंठा शेतकऱ्यांनी मिळायला पाहिजे होता, शेतकऱ्यांना भेटायला पाहिजे होता. पण तो दिला गेला नाही. पैसे न देता जमिनी सरकारच्या नावावर झाल्या आणि तो विमानतळ अदानीचा झाला. विमानतळ सार्वजनिक नव्हता, तो अदानीचा झाला. आणि आज आम्ही लोक सांगतोय ज्या लोकनेते दिबा पाटलांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं त्यांचं नाव विमानतळावर द्या. तुम्हाला असं वाटायला नको की राजाराम पाटील स्वतःच्या समाजाचा विषय मांडतात, परंतु मुंबईमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक आपले होते. रमाबाई नगरी वस्ती कोणाची आहे? आमची आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं जिथे आम्ही राहतो तिथे 12 वर्षापेक्षा जास्त काळ राहत असो, इथे पण झोपडपट्टी असेल तर तो झोपडपट्टीवाला त्या जमिनीचा मालक होतो ऍडव्हान्स पोझिशनने. मग रमाबाई नगर 156 एकर होतं. 156 एकर जमीन जर आमच्या नावावर करा असं कलेक्टरला सांगितलं असतं तर त्या जागा त्याला 4 FSI म्हणजे 600 एकर झाली असती. सगळ्यात मोठी वस्ती कोणाची झाली असती? आमची. एक झोपडपट्टी. अशा किती झोपडपट्ट्या आहेत? पण संविधान तिथे आहे, संविधान सांगणारे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पण आहे, पण संविधानाचं उपयोजन कसं करायचं हे सांगणारे कार्यकर्ते नाहीत. आणि म्हणून या सगळ्या विकास प्रकल्पामध्ये, रस्त्यामध्ये, मेट्रोमध्ये गरिबांची म्हणजे मागासवर्गीयांची घरं तोडली जातात.
मागासवर्गीयांच्या प्रकल्पांमधून ते नेले जातात. आणि अलीकडचं पुण्याचं गाजलेलं प्रकरण माहित आहे तुम्हाला, महारवतनी जमिनीचं 500 रुपयामध्ये खरेदी किती 500 रुपये स्टॅम्प ड्युटी. सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तो मुलगा आणि अजितदादा सांगतात की माझ्या मुलाने किती कोटीची जमीन खरेदी केली, किती, तो व्यवहार किती कोटीचा आहे कोणाला माहित आहे का, किती कोटीचा, 1800 कोटींचा व्यवहार. मी हे राजकीय बोलत नाही, मी सामाजिकच बोलतोय. या घटना आमच्यासोबत घडत असताना आम्ही संविधानाचे निकष त्याला लावले पाहिजेत. जर आम्ही डोळे उघडे ठेवले नाहीत तर त्यामध्ये महारवतनी जमीन म्हणजे कोणाची जमीन, आमची जमीन, कुळ कायद्याची जमीन कोणाची, आमची जमीन, त्या जमिनी आमच्या जायला लागल्या. आणि म्हणूनच देशामध्ये जे जमीनदारांचं जे राज्य सर्वत्र होतं, मग धर्मामध्ये असेल, जमिनीमध्ये असेल, उद्योगांमध्ये असेल, हे जाऊन इथल्या 85% मागासवर्गीयांना त्यांचे अधिकार मिळावेत अशा प्रकारची समता संविधानामध्ये आहे. आणि ती समता आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं पहिलं भाषण हे सांगतं की या संविधानामुळे, भारताच्या संविधानामुळे आपल्याला या देशाची पुनर्रचना करण्याचा अधिकार मिळालेला आहे. किती महत्वाचा शब्द आहे की आम्हाला पुन्हा एकदा नव्याने याची रचना करायची आहे. आणि नव्याने रचना करत असताना या देशातल्या उपेक्षितांना आम्ही न्याय देतो का. आणि हा सगळ्यात मोठा न्याय आहे आमच्या माता भगिनींचा. मनुस्मृती सांगित होतं की स्त्रिया या शूद्र आहेत, स्त्रिया या हलक्या आहेत. मी आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आज तुम्ही पोलिसांना या विचारमंचात बोलवलंय, त्याच पद्धतीने 2 महिलांना बोलवलं. जे पोलीस हे न्याय देणारे असतील तर तो न्याय पहिल्यांदा महिलांना भेटला पाहिजे. पण प्रत्येक विचारमंचावर आपल्या महिला कमी असतात, संख्या कमी असते, पुरुषांची संख्या जास्त आहे. याचाच अर्थ आपला देश हा पुरुष सत्ताक आहे, सत्ता पुरुषांची चालते. जरी सरपंच महिला झाली तरी सरपंच पद तिचा नवरा बोलतो, तू ताई घरी बस, तू जेवण कर, मी बघतो. त्याला विचारलं तुम्ही सरपंच आहेत का, नाही माझे मिसेस सरपंच. मग तुम्ही का. हा संविधानिक प्रश्न आहे, हा काही टीका वगैरे नाहीये. म्हणजे सरपंच महिला आहे पण तिला नेतृत्व नाही. आज हे सगळीकडे चालू आहे. काल मी नवी मुंबईत एका ठिकाणी गेलो होतो, महिला आरक्षित पद झालंय म्हणून आता मिसेस लढणार आहे. तर महिला आरक्षित झालं म्हणून का एखाद्या पुरुषांना आरक्षित आहे, मी माझी बायकोच निवडणूक लढेल असं काय आपण म्हणत नाही. कारण आमच्या मनामध्ये आजही असंच आहे की महिलांना पूर्वी पण अधिकार नव्हते, आता पण नाही, जरी संविधान असलं तरी. आणि म्हणून देशाची जी मानसिकता आहे या संविधानाच्या विरोधी आजही आहे. आणि म्हणून आजची सभा ही अत्यंत महत्वाची आहे. आज ही संविधान सभा अशा प्रकारच्या धर्मव्यवस्थेचं, समाज व्यवस्थेचं चिकित्सा करू इच्छिते. आम्हाला याची चिकित्सा करावी लागेल. आणि म्हणून हे सगळे आमचे दुकानदार बांधव आहेत. त्या दुकानदार बांधवांना याची कल्पना नाही काय सभा लावले जाधव साहेबांनी, कशासाठी लावले, त्याचा उद्देश काय. तुमच्या ताईला, त्यांच्या मिसेसला न्याय याच्यामध्ये आहे. आज आपल्याला कल्पना आहे की एखादा फ्लॅट आपण खरेदी करतो, त्या फ्लॅटवर ताईचा जेवढा अधिकार असतो तेवढा तिच्या नवऱ्याचा पण अधिकार असतो. पण किती महिलांना हे माहीत आहे. वडिलांच्या जमिनीवर, सातबाऱ्यावर मुलींना पण समान अधिकार आहे. आमच्याकडे नवी मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो कुळ कायदा केला होता त्यामुळे आमची नावं लागली. आणि दिबा पाटलांनी जे आंदोलन केलं त्यानंतर जमिनीला प्रचंड भाव आला. म्हणजे आज 7 कोटी रुपये गुंठ्यानी सिडको जमीन विकते. पुनर्वसनाच्या पोटी समजा 10 गुंठे जागा मिळाली तर आज कमीत कमी 1 कोटीपासून 7 कोटीपर्यंत भाव आहे. भावाला आणि बहिणींना समान अधिकार. 10 गुंठे जागा आली तर 5 गुंठे महिलेची. पण महिलांना आम्ही अधिकार दिला पाहिजे संविधान सांगतं. पण आमच्या भावाने आयडिया काढली, बहिणीला सांगितलं तुला काय करायचं, तू लिहून दे हक्क सोडपत्र, मला जमीन नको, फक्त तू साडी चोळी किंवा भावीस तुला मी करेन. महिलेला संविधान माहित नाही, भावाच्या प्रेमात अडकली, भावाचा संसार सुखी झाला, बहीण खुश, तिने लिहून दिलं मला जमिनीची गरज नाही. पण त्यामध्ये 1 कोटी जरी भाव पकडला तरी 5 कोटीची जमीन भावाला अर्पण केली बहिणीनं. त्यावेळी किती मोठी भावभीत झाली असती. म्हणजे अशा शाली जरी दिल्या बहिणीला, आता मोठी शाल, एवढी मोठी शाल मी कधी कार्यक्रमात बघितली नाही. यासाठी आयोजकांचं टाळ्या वाजवा. म्हणजे त्या नेत्याला वक्त्याला थंडी लागू नये याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. अशा शाली त्यामध्ये किती येतील. पण या आमच्या बहिणी संविधानाचे अधिकार भावाला अर्पण करून टाकतात. 5 कोटीची जमीन भावाला दिली
आणि भावानी दारू पिऊन ती जमीन विकली की परत ती आत्या मुलांसाठी जाते, बाबा रे तुला घे माझ्याकडून. म्हणजे बहिणीचं एवढं प्रेम आहे. याच्यावर गाणं लिहिलं, आगरी कोळींच्या भाषेत गाणं आलं ना, अगं अगं बंशी बंशी हिस्सा तुला देव कंशी, गाणं आलं ना. तुला कुठून आम्ही हिस्सा देऊ, तो हिस्सा संविधानातून दे, संविधानातून दे. त्या भावाला बहिणीने संविधान दिलं पाहिजे. माझा हिस्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आणि हिंदू कोड बिल जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा बाबासाहेबांना विरोध झाला. हे जर राबवलं तर काँग्रेसचा त्यावेळी पराभव होईल असं लोकांनी मत मांडलं. का बहिणींना, मुलींना, स्त्रियांना जर समान अधिकार दिला तर पुरुषांचं काय होईल, हा मोठा प्रश्न होता. मग बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचा न्याय बहिणींना का दिला? दादांनी सांगितलं की आपल्याकडे मतांचा अधिकार खूप लवकर मिळाला, खास करून महिलांना भेटला. इंग्लंड सारख्या लोकशाहीला सुद्धा उशीर लागला, पण बाबासाहेबांनी हा दिला. याचं कारण सांगतो की या देशातले 33 कोटी देव ज्यांच्याकडे आम्ही जातो त्यांना एकाला पण हा बहिणींचा, म्हणजे आता की लाडकी बहीण योजना आली ना, ती तर ते संपवण्याचा जो अधिकार आहे. पण हा अधिकार कुठल्याही देवांना कळला नाही, तो भगवान बुद्धांची मावशी महाप्रजापतीला कळला. तिने सांगितलं की आम्हाला सुद्धा पुरुषांसारखा समान अधिकार पाहिजे. जगातल्या कुठल्या धर्मामध्ये असा समान अधिकार नव्हता, तो बौद्ध धर्मामध्ये आला. आणि म्हणूनच तुम्ही आगरी कोळ्यांच्या या ठाणे जिल्ह्यातल्या गावांमध्ये लग्न पहा, ती दौलारीन गाणं गाते ना, दौलारीचं गाणं प्रसिद्ध आहे ते. ही पोळी नाजूक साजूक तुपातली ते गाणं आहे. त्यामध्ये ती दौलारीन गाणं सुरू करते, ते लग्नाची सुरुवात करते. त्या विधवा महिला सुद्धा लग्न आमच्याकडे लावतात आगरी कोळी भंडारी समाजामध्ये. का लावतात तर त्याला 2000 वर्षांचा इतिहास आहे. आणि म्हणून भारतीय संविधान कुठूनही बाहेरून आम्ही आयात केलेलं नाही, तर याच भूमीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. फक्त ते नवसाने आलेलं नाही. आणि म्हणूनच देवांची नावं नाहीत असं सर म्हणाले. संविधानाच्या अर्पण पत्रिकेमध्ये कुठल्याही देवांची नावं नाहीत, तर आम्ही सारे भारताचे लोक हे संविधान आम्हाला अर्पण करत आहोत. आणि म्हणून जी स्त्री पुरुष समानता आजही स्त्रियांना अजून मान्य नाही. उलट स्त्रियांनी म्हटलं पाहिजे की 10,000 रुपये जर लाडकी बहीण म्हणून मिळत असतील आम्हाला, तर भावाला का नको, म्हणजे नवऱ्याला का नको. समानता सगळीकडे आहे, समानता सगळीकडे, सर्वत्र समानता आहे. परंतु ही समानता आम्हाला सुद्धा समजली नाही. बाबासाहेबांना मानणारे लोक आम्ही आजही आमच्या विचार मंचावर 50% स्त्रिया असल्या पाहिजेत, 50% स्त्रिया असल्या पाहिजेत. आम्ही सुद्धा आम्हाला न्याय द्यायला तयार नाही. अशावेळी या सरकारने ओळखलं की स्त्रिया ह्या उपेक्षित आहेत. आपल्या सगळ्या संविधान सभेच्या किंवा आंबेडकरी चळवळीतल्या भाषणामध्ये नेहमी येतं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की स्त्री शूद्राती शूद्रांचं शोषण झालंय, स्त्रियांचं शोषण झालंय. आणि स्त्रिया हे अस्वस्थ आहेत, आजही अस्वस्थ आहेत. मग त्यांना त्यांची मतं विकत कशी घ्यायची म्हणून लोककल्याणकारी योजना आणली गेली. 10,000 रुपये दिले गेले. या संतापलेल्या स्त्रियांनी विचारलं की एवढे वर्ष काहीच नाही भेटलं, आता 10,000 भेटतात तर देऊन टाका मतं. आणि म्हणून 50% लोकसंख्येला न्याय देणं हे सगळ्या संविधानवाद्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून कधीतरी आपल्याला मी विनंती आहे की सगळं सूत्रसंचालन आणि सगळं आयोजन महिलांकडे देऊन बघूया आपण. कारण पहिलं काम आहे ते आम्ही करू. बाबासाहेबांच्या लोकांनी केलं पाहिजे की आमच्या स्त्रियांना आम्ही अधिकार देऊ. आणि म्हणून मी अभिमानाने सांगत आलो की या कोकणाची, म्हणजे ठाणे, रायगड, पालघर या अप्रांत प्रदेशाची भगवान बुद्धाच्या काळातली जी संस्कृती आहे ही मातृसत्ताक आहे, स्त्री प्रधान आहे. इथली स्त्री ही बलवान आहे. रात्रीच्या वेळी आता बघा ही मावशी चाललंय कामावरून, 3 वाजता जरी या कोकणातल्या भागात गेली तरी तिची कोणी छेड काढू शकत नाही, तिचा विनयभंग पण करू शकत नाही. अशा प्रकारची एक कल्चर या भागामध्ये आहे. असा प्रकार तुम्हाला दिल्लीमध्ये दिसणार नाही. दिल्लीमध्ये संध्याकाळच्या नंतर स्त्रिया अशा मुक्तपणे फिरू शकत नाही. हे एका दिवसात झालं नाही, हे भगवान बुद्धांनी विचार पेरले आणि म्हणून झालं. आणि म्हणून हाचा कार्यक्रम जो आहे संविधान सभेचा, हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. कारण देशाची सांस्कृतिक गुलामगिरी उघड करून महिलांना संविधानात असलेले अधिकार सांगण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून या शहराने या कार्यक्रमाला धन्यवाद दिले पाहिजेत. या सगळ्या दुकानदार बांधवांनी खरं म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाला देणग्या दिल्या पाहिजेत, संविधान खरेदी केली पाहिजेत, एकामेकाला भेट दिली पाहिजेत. अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम या पद्धतीने आम्ही साजरा करू तेव्हा निश्चितपणे या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आजही या कार्यक्रमामध्ये आपण बोलवताना आपलेच लोक असतो. या कार्यक्रमाला मला एवढ्या लांबून उरडून बोलवलं, त्याचा अर्थ मला समजला
खरं म्हणजे हा कार्यक्रम आगरी समाजाने करायला पाहिजे होता आणि आपल्याला वक्ते म्हणून बोलायला पाहिजे होतं, कारण संविधानाचे तज्ज्ञ आपण आहात, मी तज्ज्ञ नाही. पण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना अजूनही असं वाटत नाही की हा देश संविधानानुसार चालतो. अनेक लोकांना असं वाटतं की हा देशाचं संविधान म्हणजे रामायण आहे, या देशाचं संविधान म्हणजे महाभारत आहे, या देशाचं संविधान म्हणजे भगवद्गीता आहे. परंतु याची चिकित्सा केली गेली आणि म्हणून या दोन्ही महान ग्रंथामध्ये स्त्रियांना अधिकार नाही ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. रामायणामध्ये सीतेवर अन्याय झाला, महाभारतामध्ये सीतेचा भर दरबारात म्हणजे त्या काळच्या लोकसभेत अपमान झाला, तिची साडी खेचली गेली. हे का घडलं? कारण मनुस्मृती सांगते की स्त्रियांना धर्मामध्ये, समाजामध्ये, संपत्तीमध्ये कुठलाच वाटा नाही. खरं म्हणजे संविधान भेट आपण दिलेली आहे. या संविधानाचा अर्थ समजायचा असेल